स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओढले भवभयारे यवने भूषी अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर गाईज, आज आपला टॉपिक असणार आहे स्वामी सेवा। नित्य स्वामी सेवा ही कशा पद्धतीने करायची किंवा त्याची पद्धत काय। तर मला लास्ट टाइम कमेंट केला होता तुम्ही लोकांनी, तर मी मागेच ब्लॉग टाकणार होते, पण मध्येच मी गावाला असल्यामुळे ब्लॉग नाही टाकू शकले। तर म्हणून म्हटलं की नागपूरला आली की मी ब्लॉग टाकणार। तर मी एवढ्यात हाच वेट करत होती की मी कधी कधी स्वामीची जी नित्यसेवा आहे ती कशी करायची त्याचा ब्लॉग टाकणार। तर फायनली तो दिवस आला आणि आज मी तुमच्यासमोर त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे की स्वामींची नित्यसेवा ही कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा त्याचे नियम रूल्स काय असतात ते सगळं मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या। जसं श्री स्वामी समर्थ या नावामध्येच इतकी ताकद आहे किंवा इतकी शक्ती आहे ना की तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यात जेवढेही काही टेन्शन असेल किंवा तुमच्या लाईफमध्ये जेही काही टेन्शन असेल कितीही असू द्या, तरी ते टेन्शन दूर होण्याची ताकद या श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये आहे। स्वामी समर्थांची खूप जुनी भक्त नाही आहे आणि भक्त कधी जुना आणि नवा नसतो। तर मी जवळपास 3 महिने झालेले आहे स्वामी सेवा करते आहे आणि त्याचमुळे सांगते की भक्त कधीच जुना किंवा नवा नसतो, कारण सेवा ही मनातून करावं लागते आणि मनातूनच केली पाहिजे। स्वामींनाही तेच हवं आहे जे तुम्ही मनातून आणि आतुरतेने जी त्यांची सेवा करतात ते सगळं हवं आहे। तुम्ही असं नाही की तुमच्या मनात भक्ती नाही आहे आणि तुम्ही काहीतरी करायचं म्हणून करत आहे तर त्याला काहीही महत्त्व नाही आहे। तर तुम्ही ती श्रद्धा, ती भक्ती तुमच्या मनातून जागी झाली पाहिजे किंवा मनात असली पाहिजे, तरच ती करण्याला अर्थ आहे। नाहीतर तुम्ही कितीही करत असेल आणि कितीही म्हणत असेल की मी जुना भक्त आहे आणि मला खूप माहिती आहे, मला खूप सगळं काही, तर त्याला काही महत्त्व नाही आहे। कसं असतं ना की स्वामींची जी नित्यसेवा आहे ही केंद्रामध्ये सांगितलं जातं, भरपूरशा गोष्टी केंद्रामधनं माहिती पडते आपल्याला। कारण मी पण नवीन होती तेव्हा मला याबद्दल काहीच आयडिया नव्हती, काहीच माहिती नव्हती। मी पण इतरांकडूनच माहिती केलं आणि त्याच्यानंतर मी सुरू केलं। तर त्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार की नित्यसेवा ही कशी करायची, जी माझी पद्धत आहे। किंवा यूट्यूबर असे बरेचसे यूट्यूबर आहेत जे की नित्यसेवा कशा पद्धतीने करायची त्यांची वेगवेगळी पद्धत सांगतात। तर मी माझ्या पद्धतीने जी मला माहिती आहे किंवा मला मिळालेली माहिती आहे जी मी फॉलो करते तर ती मी तुम्हाला शेअर करते। तर तुम्हाला हे पुस्तक बाहेर मिळणार नाही, कारण मी खूप जास्त शोधलं जेव्हा मला करायचं होतं तेव्हा मला फक्त हे स्वामींच्या केंद्रामध्येच मिळालं। आणि तुम्ही पण एकदा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन बघा, कदाचित तुम्हाला तिथेच मिळू शकतं। इतर ठिकाणी मिळणं अवघड आहे, कारण मी खूप जास्त शोधलं पण मला मिळालं नाही। आणि म्हणतात ना, जेव्हापासून आपल्याला ही गोष्ट करून घ्यायची असते आपल्याकडनं स्वामींना, तेव्हा ऑटोमॅटिकच होते, आपल्याला कुठेच जावं लागत नाही। आणि मला जेव्हा करायची होती तेव्हा मी खूप दिवस या पुस्तकाचा शोध लावत होते पण मला हे मिळत नाही होतं। तर मी फायनली त्या स्वामींच्या केंद्रामध्ये गेली तर तिथे मला हे पुस्तक मिळालं। तर बघू शकता तुम्ही, या पुस्तकाचं नाव आहे श्री स्वामी चरित्र सारामृत आणि याच्यामध्ये आहे 21 अध्याय। तर तुम्हाला अध्याय कसे वाचायचे किंवा कसं पठण करायचं आणि सोबत तुम्हाला 11 माळी पर दिवसाला पण करायच्या आहे, तर त्या कशा करायच्या ते पण मी तुम्हाला आता सांगते। ज्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की जसे एक पोथी असल्यासारखंच आहे, म्हणजे हे पुस्तक जे आहे हे एक प्रकारची पोथीच आहे। यामध्ये 21 अध्याय आहे आणि पुढे सुरुवातीला जी स्टार्टिंगला यामध्ये पुस्तकामध्ये दिलेली आहे माहिती, जी की तुम्हाला इथे प्रस्तावनामध्ये दिलेली आहे। आणि तुम्ही स्वामी चरित्राचे 3 अध्याय दिवसाला वाचू शकता। तर तुम्ही सकाळच्या वेळेत 3 अध्याय वाचू शकता आणि अध्याय हे खूप मोठे नाही आहे, एकदम छोटे छोटे अध्याय आहे। तुम्हाला दाखवते मी। तर बघू शकता तुम्ही, हा अध्याय पहिला आहे आणि बिलकुल म्हणजे इतके छोटे आहे ना, हे बघू शकता इथनं स्टार्ट होत आहे तर इथपर्यंत आहे आणि एकदम छोटे छोटे अध्याय आहे। तर तुम्हाला वाचायला जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्ही जर नवीन असेल तर सुरुवातीला तुम्हाला वेळ लागेल, पण जेव्हा जेव्हा यातले शब्द तुमच्या कानावर पडतील तर तुम्हाला पुन्हा मग परत पुढे वाचायला वेळ फार कमी लागतो। स्टार्टिंगला वेळ थोडा जास्त लागेल, पण नंतर मग हळूहळू जेव्हा आपलं पाठांतर होते किंवा आपल्याला शब्द बोलता येतो तेव्हा त्याचे हार्ड शब्द असतात काही ते बोलता येतात, तेव्हा तुमचं लवकरात लवकर वाचणं होईल, जास्त वेळ पण लागत नाही। आणि वाचताना घाईनी किंवा गडबडीने वाचू नका, एकदम म्हणजे निवांत वाचा, स्पीड वाढेल पण घाईनी वाचू नका। आणि दुसरं म्हणजे वाचताना मनातल्या मनात नाही वाचायचं आहे,
एकदम म्हणजे असं घरात पण आवाज आला पाहिजे, घरातल्या लोकांच्या कानावर पण पडला पाहिजे इथपर्यंत तरी वाचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे की तुम्ही खंड पडू देऊ नका. खंड पडू देऊ नका म्हणजेच तुम्हाला जर कुठलाही प्रॉब्लेम असेल, पिरियड्स आले असेल किंवा तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही खंड पडू देऊ नका. तुम्ही तिथे थांबवा. तिथनं तुमचं काम जेही काही आहे तर ते सगळं आटपल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा सुरू कराल तर ती त्याच्या पुढच्या अध्यायापासून तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि गुरुवारपासून ही सेवा सुरू करायची आहे, कारण गुरुवार हा स्वामींचा दिवस असतो जसा की आज आहे. तसेच अध्याय खूप छोटे छोटे आहे आणि तुम्ही जर मनातून आणि श्रद्धेने केले ना तर मग तुम्हाला ना काहीच असं अवघड वाटणार नाही. आणि बिलकुल सोपी आणि साधी पद्धत आहे जी नित्यसेवा करायची. तर तुम्ही नित्यसेवा म्हटलं की नेहमी करायची असते आणि नेहमी करा. घरात जर तुम्ही कोणी नॉनव्हेज खात असेल तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे की तुम्ही जर स्वतः नित्यसेवा करत असेल तर नाही खाल्लेलंच बरं, आणि खात असेल तर त्याच्याबद्दल मला माहीत नाही, कारण मी खाणं सोडलेलं आहे. कारण नित्यसेवा करत असताना कधीच नॉनव्हेज नाही खायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. कारण जेव्हा आपण आता मनातून आणि श्रद्धेने नित्यसेवा करतो आहे तर काही गरज नाही आहे खायची. आणि घरातले बाकीचे लोक खात असेल तर त्यांना बनवून द्या, बनवण्याला काही हरकत नाही. पण नित्यसेवा करत असताना स्वतः नाही खाल्लेलं तेच चांगलं. आणि या अध्यायामधनं तुम्हाला स्वामींबद्दलची ना सगळी माहिती मिळेल. कारण जेव्हा आपण एक एक अध्याय वाचत जातो ना तेव्हा आपल्याला स्वामींबद्दल सगळ्या गोष्टी कळते. आणि फक्त मनातून वाचा आणि लक्षपूर्वक वाचा, कारण स्वामींबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. स्वामींनी काय काय केलं आणि कुठे कुठे गेले ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये तुम्हाला माहिती पडेल जेव्हा तुम्ही वाचाल तर. आणि वाचताना कधी पण असं नाही की डोक्यात वेगळे विचार आहे आणि काहीतरी वाचायचं म्हणून वाचन करतोय, तसं काही नाही. कारण जेव्हा तुम्ही वाचाल ना तेव्हा एकदम म्हणजे लक्षपूर्वक आणि स्वतःला समजून घ्यायसाठी सुद्धा वाचा, म्हणजे समजून घेत वाचा. जेणेकरून असं नाही की डोक्यात काही वेगळे विचार सुरू आहे आणि तुम्ही पुस्तक वाचत आहे म्हणून काहीतरी वाचत आहे, असं करू नका. सो म्हणून म्हणते की स्वामींचे जेवढं मनातून कराल ना तुम्ही तेवढं स्वामी तुमच्या पाठीशी आणि तुमच्या सोबत आहे. स्वामींबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत याला असं नाव आहे. आणि याच्यामध्ये सगळी माहिती आहे स्वामींची. स्वामींचा जो जप असतो तो करायचा असतो, 11 माळी हा पर दिवसाला करायचा असतो. तर मी सकाळच्या वेळेत, माझ्याकडे सकाळचा वेळ जास्त असतो आणि सायंकाळी जरा घाई असते स्वयंपाकाची वगैरे सगळ्या कामांची, नळ वगैरे येतात तर मी सकाळच्या वेळेत 3 अध्याय याची वाचते आणि 1 माळ सकाळी जप करते आणि संध्याकाळला 10 माळी जप करते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता. आणि जर तुम्हाला जर संध्याकाळी म्हणजे सायंकाळचं नसेल होत तर तुम्ही सकाळी करा, जेणेकरून तुमचा वेळ जिथे तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी आपण सकाळच्या मॉर्निंगला वेळ असतो आपल्याकडे किंवा सायंकाळी असतो तर सायंकाळी करा. कारण ऑफिस जाणाऱ्या पण भरपूर लेडीज असतात ज्या मॉर्निंगला नाही करू शकत. सो तुम्ही सायंकाळच्या वेळेत पण करू शकता. आणि जर का तुमच्याकडून 11 माळी करणं होत नसेल तर 1 माळ सकाळला 1 माळ संध्याकाळला तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. पण मी माझं सांगते की मी 11 माळी जप करते, 1 माळ सकाळला करते आणि 10 माळी संध्याकाळला करते. श्री स्वामी समर्थ या नावाने जप करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं की माळ जप करताना ना असं खूप स्पीडनी नका करू. कारण कसं असतं ना, आपण जेव्हा स्पीडनी करतो एक मणी सामोर जातो आणि असे कितीतरी मणी असे सुटून जातात स्पीडनी करण्यामध्ये. त्यामुळे माळ जपला काहीही अर्थ नाही आहे. तुम्ही 1 माळ जरी जप करत असेल तरी ती श्रद्धेने आणि मनातून भक्तीने करा. असं नका करू की एवढं करायचं आहे तर कम्प्लीट करायचं आहे. कम्प्लीट टार्गेट नाही आहे की जे कम्प्लीट करायचं आहे. आणि करताना कधी पण लक्षात ठेवायचं, हा बोट वर ठेवायचा आणि या 3 बोटांनी माळ जप करायची. आपल्याला माळ अशी सरकवत न्यायची आहे. तर जसा 1 मणी सरकतो त्या एका मणीवर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी अशा पद्धतीने तुम्हाला माळ जप करायची आहे. तर माळ जप करताना घाईघाईने करू नका, कारण त्याला काहीही अर्थ नाही आहे. तुम्ही नसेल होत 11 माळी करणं तर 1 माळ जप करा, पण मनातून आणि श्रद्धेने करा. तर सारामृत आणि माळ जप हे तर सगळे करतात, पण आणखी एक गोष्ट आहे जी जसं स्वामी चरित्र आणि माळ जप हे तर सगळेच करतात, पण मी पण त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट करते की मी जी स्वामी केंद्रामधनं आणलेले आहे तर नित्यसेवा स्तोत्र व मंत्र जप. तर हे पण पुस्तक तिथे तुम्हाला अवेलेबल मिळेल. तर याची देणगी मूल्य आहे 64 रुपीज म्हणजे 64 रुपये. तर हे बहुतेक मला कमीमध्ये पडलेलं आहे यावर 64 रुपये, पण 64 रुपयाला नाही पडली आहे ही. तर याच्यामध्ये तुम्हाला नित्यसेवेमध्ये जे स्तोत्र मंत्र किंवा आरत्या वगैरे म्हणायच्या त्या सगळ्या याच्यामध्ये दिलेल्या आहे. आणि जसं की मी तुम्हाला नित्यसेवा कशी करायची, काय करायची याची माहिती तुम्हाला दिली, तर तुम्हाला जर समजा नाही कळली किंवा कुठली गोष्ट करायची कशी करायची किंवा कुठल्या पद्धतीने करायची जरा विसरले, नाही कळलं, तर हे सगळं इथे दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग म्हणून. तर इथे तुम्हाला इथे याची पूर्ण दिलेली आहे. रोज श्री स्वामी चरित्र सारामृत
या पोथीचे क्रमांश 3 अध्याय वाचावे. तिथे सगळं दिलेलं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं ना ते सगळं दिलेलं आहे. आणि सोबत बघू शकता सकाळच्या आरत्या, इथे सकाळच्या आरत्या दिलेल्या आहे. आणि इकडे परत 10:30 वाजताची नैवेद्य आरती. जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता स्वामींना, तुमच्या घरात जेही काही बनतं ते त्या गोष्टीचा नैवेद्य तुम्ही, म्हणजे त्या जेवणाचा नैवेद्य तुम्ही स्वामींना देऊ शकता. तर तिथे तुम्ही स्वामींना नैवेद्य ठेवल्याच्या नंतर जी आरती आहे 10:30 वाजताच्या वेळेत म्हणायची, तर ती इथे दिलेली आहे. जय जय सद्गुरू स्वामी समर्थ अशी आरती आहे. तर यामध्ये सगळ्या भरपूर माहिती दिलेली आहे. म्हणजे असं म्हणू शकता की संपूर्ण साठा इथे स्वामींचा अवेलेबल आहे या पुस्तकामध्ये, जे तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे किंवा कुठलंही दुसरं पुस्तक आणायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये मंत्र पण दिलेले आहे. सोबत तुम्ही कुठल्या यंत्राची स्थापना करता किंवा गणपती सेवा कशी करायची, गणपती स्तोत्र, सेवा श्री सूर्यनारायणाची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जाईल. पुस्तक तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. तसंच हे आणि ते पण मी सारामृत ह्या दोन्ही पुस्तकं मी स्वामींच्या केंद्रामधनं आणलेले आहे. तर इथे एक नागपूरमध्ये स्वामींचं केंद्र आहे. तर गाईज मला माहिती नव्हतं आधी जेव्हा मी सुरुवातीला करत होती की रेशीमबागला त्यांचं स्वामी केंद्र आहे. तर स्वामी केंद्रामधनं मी ही दोन्ही पुस्तकं आणली आहे आणि माळ पण आणली आहे तिथनं. मी आधी ऑनलाईन बघत होती, पण ऑनलाईन साईटवरनं घेऊ नका, कारण फारसं असं कसं होतं ना, ऑनलाईन साईटवरून फेक पण येऊ शकतात, ओरिजिनल गोष्टी मिळत नाही. तर लास्ट टाइम मी जेव्हा श्रावण सोमवार सुरू होते तेव्हा मी रुद्रयंत्र पण स्थापन केलं. तर रुद्रयंत्र सुद्धा मी तिथनंच आणलेलं आहे, कारण तिथे जे मिळतं ते प्युअर आणि चांगल्या क्वालिटीचं आणि ओरिजिनल असतं, फेक नसते कुठलीच गोष्ट. सो म्हणून सांगते की तुम्हाला जर कुठलंही काही घ्यायचं असेल, इव्हन देवाचे कुठले देवसुद्धा घ्यायचे की स्वामींची मूर्त, फोटो, काहीही घ्यायचं असेल तर स्वामी केंद्रातनं घ्या. आणि तुम्ही जर स्वामींची नित्यसेवा करत असेल तर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही छोटूसा घ्या, मोठा घ्या, तुम्हाला जेवढं घेता येतं तेवढं घ्या. स्वामींची मूर्त घ्या, तुम्हाला जर घेऊ शकत असेल, जर तुम्ही करू शकत असेल त्यांची, तर फक्त एवढं आहे की स्वामींची मूर्त घेतल्यावर त्यांचं पंचस्नान वगैरे करावं लागतं आणि त्यांची स्थापना प्रॉपर सगळ्या गोष्टी करावं लागतं. आणि त्याची सुद्धा माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला मिळून जाते. आणि तर तुम्ही जेव्हा कवच किंवा मंत्र किंवा जप करता तर मनातल्या मनात करू नका, जरा आवाज जोराने करा, म्हणजे जेणेकरून आपल्या घरात, आपल्या वास्तूमध्ये त्याचा आवाज पसरेल आणि जी निगेटिव्हिटी आहे ती दूर जाईल आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरात नेहमी राहील आणि आपल्या घरातल्यांच्या कानावर पडेल हे मंत्र जेही काही तुम्ही बोलाल ते. तर म्हणून सांगते की मनातल्या मनात म्हणू नका, वेळातला वेळ काढून तुम्ही स्वामींची नित्यसेवा करा. तुम्हाला जर करायची असेल तर मनातून करा. असा बराचसा वेळ असतो आपण इकडे तिकडे वेस्ट घालवतो, तर तो वेळ तुम्ही कुठे यूज करायचा तर तुम्ही त्या वेळात तुम्ही स्वामींची नित्यसेवा करू शकता आणि करायलाच पाहिजे. खूप चांगलं आहे, कारण स्वामी नेहमी पाठीशी राहतात आणि सगळ्यांच्याच राहतात. असं काही नाही की सेवा जो खूप जास्त प्रमाणात सेवा करतात आणि खूप नॉर्मल सेवा करते असं काही नाही आहे. सगळ्यांच्या पाठीशी स्वामी असतात. फक्त तुम्ही मनातून करा आणि बघा मग स्वामी तुमच्यासाठी कसे धावून येतात आणि स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात. ते फक्त तुम्हाला दिसत नाही पण तुमच्या सोबत असतात. तर असे भरपूरसे अनुभव आहे जे मी एक्सपिरियन्स केलेले आहे आणि ते मला सांगता पण नाही येणार, पण मी तुम्हाला सांगते की मी खरंच स्वतः अनुभवलेलं आहे की स्वामी प्रत्येक अडचणीमध्ये स्वामी माझा साथ देतात. आणि जेव्हापासून मला अनुभव झाला ना तेव्हापासून मी स्वामींचं नित्यसेवा इतकी मनातून करायला लागली ना. आधी सुरुवातीला मला वाटायचं की स्वामींचं मी करते आहे तर ठीक आहे की नाही, आपण आता एवढं सगळं देवाचं करतो तर आपण स्वामींचं पण करायला पाहिजे. तर मी तेव्हापासून करायला लागली आणि मग त्याच्यानंतर भरपूरसे अनुभव मला यायला लागले. तेव्हापासून खरंच मला विश्वास बसला की स्वामी समर्थ आहे आणि साक्षात स्वामी समर्थ पाठीशी उभे असतात. तर तुम्ही नित्यसेवा करा, तुम्हाला पण अनुभव येईल. आणि अनुभव असे असतात ना जे शब्दात नाही मांडतात. सो म्हणून सांगते की भरपूर अनुभव आहे आणि पुढे पण अनुभव येईल, कारण स्वामींची नित्यसेवा ही नेहमी मी करत राहणार. तर हाच उद्देश होता माझा सांगण्याचा. आणि मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की स्वामींची नित्यसेवा सांग. तर गाईज हा व्लॉग पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल. स्किप करू नका, कारण स्किप कराल चुकीची माहिती मिळेल आणि चुकीचं होईल. कारण स्टार्टिंगला माझ्यासोबतही असंच काही झालेलं होतं की मी थोडंफार चुकले किंवा असं म्हणू शकतो की मला स्वामींची ते कंप्लीट माहिती नव्हती, त्यामुळे मी गुरुवारला सुरू करायचं आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती थोडंफार चुकले. पण मी परत पुन्हा उठून पुन्हा सुरुवात केली. असं काही नाही आहे, स्वामींच्या तिथे सगळ्या गोष्टीला माफी आहे. असं काही नाही की तुमचं काही चुकलं असेल तर स्वामी माफ करत नाही. स्वामी कधीच आणि कुठलेच देव असं नाही की कुठलेच देव आपल्याला शिक्षा देतात, हे कुठेच नाही आहे. तर म्हणून सांगते की तुम्ही मनातून करा आणि श्रद्धेने करा.
तर चला तर मग गाईज आजच्यासाठी एवढंच. आणि आणखी काही स्वामींबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी परत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार तुमच्यासाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर ज्या गोष्टी कळल्या नसेल किंवा पुन्हाही आणखी नवीन काही जाणून घ्यायचं असेल स्वामी सेवेबद्दल तर तुम्ही मला कमेंट नक्की करा. मग मी तुम्हाला परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार मी तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती अशीच मिळत राहणार. तर चला तर मग आजचा व्लॉग आपण इथेच खतम करूया. श्री स्वामी समर्थ.